आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते सज्ज, जिथे शक्य आहे तिथे युती झाली पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. संघावर बंदी घालणारे पक्ष पायउतार झाले, संघ ही सांघिक शक्ती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मिरजेतील पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणामध्ये अटकेत. बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार बडतर्फ. आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचा तपास सुरू. आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात मुस्लिमांची तक्रार. जिहादी 100% मुस्लिमच असतात, संग्राम जगताप यांचं वक्तव्य. जगताप यांच्या अडचणी वाढल्या. आयारामांमुळे नाशिकमध्ये भाजपची नाचक्की. भाजपमध्ये आलेल्या मामा राजवाडे यांच्यासह इतर आरोपींना अटक. सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी. राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवीये. राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट खुश. आमच्या बाबत इतर कुणीही बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं. आणि अखेर भारतीय बनावटीचं तेजस अवकाशात घेणार झेप. स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात. यशवंत बँकेमध्ये 112 कोटी रुपयांचा गैरव्यवहार. बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा नोंद. महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे. ममता बॅनर्जी यांचं महिला अत्याचाराबाबत वक्तव्य. पीडिता रात्री 12:30 वाजता बाहेर कशी गेली, ममता यांचा सवाल. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा. एकनाथ शिंदेंच्या योजना डबा बंद. ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत. योग्य वेळी कर्जमाफी करू. शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांचं वक्तव्य.